तुमच्याकडेही बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि अशा हवेत गरमागरम झणझणीत काहीतरी खायची इच्छा होतेच आहे ना. आज मी तुमच्यासाठी उरलेल्या पोळीच्या पिठापासून अशी एक भन्नाट गावाकडची रेसिपी घेऊन आली आहे. या थंडगार वातावरणात ही रेसिपी एकदा नक्की ट्राय कर. तर मग सुरुवात करूया रेसिपीसाठी. सर्वप्रथम एका कढईमध्ये 1 वाटी मूग टाकून ती छान खरपूस भाजून घेऊया. त्यानंतर त्यात 1 वाटी शेंगदाणे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालून त्याही मंद आचेवर छान भाजून घेऊया. भाजल्यामुळे याची चव आणि सुगंध दोन्ही खूप छान येतात. हे मिश्रण थंड करून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात काढूया. त्यामध्ये लसूण पाकळ्या, थोडी ताजी कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ घालून ते जाडसर वाटून घेऊया. आता कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घेऊया. त्यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालून 5 मिनिटे ते छान परतून घेऊया. आता त्यात गरम पाणी घालून छान रस्सा तयार करूया. त्यानंतर एक बटाटा सोलून बारीक चिरून त्या रश्श्यात घालून घेऊया. आता उरलेल्या पिठाची आपण पोळी लाटून घेऊया. तिचे छोटे छोटे आवडीप्रमाणे काप करून घेऊया आणि ते काप रश्श्याला उकळी आली की त्यात सोडून घेऊया. कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या होऊ द्या. प्रेशर पूर्ण उतरलं की कुकर उघडा. गरमागरम झणझणीत आणि पावसाळ्यात खाण्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी तयार आहे. वरून थोडी कोथिंबीर घाला आणि गरमागरम सर्व करा. गरमागरम मऊ पोळीचे काप आणि झणझणीत रस्सा. पावसाळ्यात यापेक्षा छान जेवण दुसरं काहीच असू शकत नाही. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली ही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच चविष्ट, सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.